400 रुपयाची वस्तू आहे, ऑनलाईन मागेली, सगळे मागवतील? सगळे मागू शकतात का? नाही मागू शकत. हा, तसंच जसं आपण त्या ह्याच्यात हे करतो ना, तसं याला सुद्धा एक लिटमस पेपरचा हे आहे. तर लिटमस पेपरचा सुद्धा वापर करून आपण त्याची ऍसिडिटी मोजू शकतो. कुठे गेलं ते पाणी? एकच. बदलते का कलर? एक मिनिट धरा. हा कलर या मीटर सोबत जोडायचा. कुठे येतोय? म्हणजे पाणी पूर्णतः ऍसिडिक झालेलं आहे, जवळपास ते 4 आणि 2च्या मध्ये आहे. म्हणजे पूर्ण ऍसिडिक झालं, हे पाणी फवारणीसाठी वापरण्यायोग्य नाही. मग ह्याला कमी करायचं असेल तर परत याच्यात चुना टाकावा लागेल, ऍसिडिक करून रिकव्हरी करण्यासाठी. आणि अल्कलाईन असेल तर ऍसिड वापरावं लागेल. आणि हेच जर पाणी आपलं फिल्टरचं दुसरं घ्या. येतोय कलर मध्ये बघा, खाली एक ठिपका. म्हणजे हे फिल्टरचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये कुठलंही हे नसल्यामुळे ते पीएच नॉर्मल पीएच आहे त्याचा. आणि ह्याच्यात लिंबू पिळल्यामुळं ते अगदी टोकाला गेलं, ऍसिडिक होऊन गेलं पूर्णतः. तर पाणी शक्यतो याच्यामध्ये तपासून वापरावं फवारणीसाठी. पेस्टिसाइडचं प्रमाण जे तुम्ही नेहमी म्हणता की ते काय किडी जरी बुडवली तरी मरत नाही, त्याचं कारण ते आहे. म्हणजे प्रमाण तुम्ही किती वाढवत असाल तर त्याच्यामुळे पेस्टिसाइडचा रिझल्ट येत नाही. तर पाणी त्याला किती कोणत्या लेवलचं वापरताय, कुठला पीएचचं पाणी वापरताय, त्याच्यावर त्याची कार्यक्षमता पेस्टिसाइडची अवलंबून आहे. म्हणजे 30 ml चा डोस आहे, तुम्ही 60 ml जर टाकला त्याच्याने कीटक मरत नाही, 30 ml नच मरतं. पण पाणी कुठलं वापरता हे महत्वाचं आहे. नॉर्मल पीएच 6 ते 7च्या दरम्यानचा असलेलं पाणी वापरावं आणि फवारणी करावी. लिटमस पेपर कुठे भेटतो काय नाही हे थोडं सांगा. आहे आपल्याकडे लिटमस पेपर, मागून देता येते. लिटमस पेपर हा पेपर सहज कुठल्याही म्हणजे आपल्या शाळेच्या ज्या प्रयोगशाळा आहेत की नाही तिथं नांदेडमध्ये कुठेही, नांदेडला विनीत स्टोअर्स म्हणून आहे आपल्या, आणि किंमत